सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विटा नगरपालिका निवडणूक जशी जवळ येईल तशा विट्यातील अनेक प्रभागातील मतदार याद्यांचा घोळ झाल्याच्या चर्चा घडत आहेत। अनेक प्रभागातील काही मतदारांना आपले नाव एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे समजल्यावर प्रचंड गोंधळ उडाला होता। ठराविक मुदतीत एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेलेल्या मतदारांना आपले नाव त्याला हव्या त्या प्रभागात राहण्यासाठी अर्ज करून सुनावणीसाठी हजर राहावे लागणार आहे। सुनावणीनंतर मतदाराच्या इच्छेप्रमाणे त्याला हव्या त्या प्रभागात राहता येणार आहे। त्यामुळे अनेक उमेदवारांना आपल्या हक्काचा मतदार आपल्याच प्रभागात ठेवता येणार आहे, किंवा मतदाराच्या इच्छेप्रमाणे त्याची इच्छा दुसऱ्या प्रभागात जायची असेल तर मात्र हक्काचा मतदार गमवावाही लागणार आहे। त्यामुळे अनेक मतदारांची भीतीने गळाण उडाली आहे। काही मतदारांना मात्र आपण अचानक दुसऱ्या प्रभागात कसे गेलो हेच समजले नाही। त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अनेक उमेदवार आपली सर्व यंत्रणा लावून आपल्या हक्काचा मतदार आपल्या प्रभागात कसा राहील यासाठी झटत असल्याचे पाहायला मिळत आहे। विट्यात खरी लढत ही बाबर व पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यात होत आहे। त्यामुळे दोन्ही गटातील अनेक प्रभागातील मतदारांवर हरकती घेण्यात आलेल्या आहेत। मतदारांना याबद्दल फारसे काही माहीत नसल्याने अचानक त्यांचे नाव दुसऱ्या प्रभागात गेल्याने त्यांनी आपल्या हक्काच्या उमेदवाराकडे धाव घेतल्याने मोठा गोंधळ उडाला असून आपले नाव आपल्या हक्काच्याच प्रभागात राहावे यासाठी मतदार धडपडत आहे। अनेक मतदारांना आमिष दाखवल्याच्याही चर्चा होत आहेत। सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी अर्ज ब ची सुनावणी होणार आहे। दिनांक 31 रोजी अंतिम यादी फायनल होईल व दिनांक 7 रोजी केंद्रीय याद्या फुटणार असल्याचे समजते। प्रशासकीय यंत्रणा याद्यांसाठी जोरदार हालचाली करीत आहेत। त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागून निवडणुका होतील अशी चर्चा आहे। एकूणच विटा नगरपालिकेतील दुबार मतदारांचा घोळही लवकर मिटणार असल्याचेही मुख्याधिकारी यांनी सांगितले। त्यामुळे विटा नगरपालिकेच्या निवडणुका या पुढील महिन्यात होण्याची चिन्हे आहेत। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।